श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि 2 ऑक्टोबरला दसरा असणार आहे. या दिवशी नवरात्रीची समाप्ती असणार आहे. नवरात्रीचा हा सण सात्विकता, स्वच्छता आणि पवित्रतेचा प्रतीक मानला जातो. आणि पहा, प्रत्येकाच्या घरोघरी घट बसवले जातात आणि देवी घरामध्ये विराजमान होते आणि प्रत्येक घरातील स्त्री ही देवीची पूजा, आराधना, सेवा ही करत असते. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण या नवरात्रीच्या काळामध्ये भरपूर उपासना, सेवा, पूजा, उपाय करत असतो आणि हे करत असताना आपल्याकडून काही ना काही चुका ह्या घडत असतात. कळत नकळत आपल्याला माहीत नसतं तर आपल्याकडून ह्या चुका घडत असतात आणि त्यामुळे आपण जे काही प्रभावी उपाय करतो, सेवा करतो, उपासना करतो त्याचे फळ आपल्याला प्राप्त होत नाही. तर पहा, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याकडून चुकूनही आपल्या घरामध्ये 2 भाज्या ज्या आहेत तर त्या अजिबात खायच्या नाहीत. या 2 भाज्या जर आपण कळत नकळत आपल्याकडून खाल्ल्या गेल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल, आपल्या घराला दारिद्र्य लाभेल, गरिबी येईल, आपल्या घरामध्ये जे सुख आहे तर ते निघून जाईल. आपले घरामध्ये आपल्याला पश्चाताप व्हायला लागेल. त्यामुळे आपल्याला ह्या ज्या चुका आहेत ना त्या अजिबात करायच्या नाहीत. म्हणजेच आपल्याला आपल्या घरामध्ये या 2 भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाहीत. माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जर गेली तर आपल्या घरातील संपत्तीसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागते आणि म्हणूनच आपल्याकडून ह्या चुका होऊ नये यासाठी आपल्या या चुका कोणत्या आहेत किंवा आपण कोणत्या 2 भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका किंवा आपले कुलदेवीचं नाव तुम्हाला माहीत असेल तर त्या कुलदेवीचं नाव तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता, जेणेकरून कुलदेवीची कृपा ही तुमच्यावरती भरभरून राहील. त्याचबरोबर आपल्यासारख्याच आपल्या मैत्रिणीही असतात किंवा आपले नातेवाईक असतात ज्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या माहीत नसतील तर नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पहा, दुर्गा माता ही आपले दुःख हरणारी माता आहे. आपण या काळामध्ये 9 दिवसाच्या काळामध्ये आपण देवीची आराधना करत असतो, उपवास करत असतो आणि मनोभावी तिची सेवा करत असतो. तर ह्या सेवा, उपासना करताना आपल्याला काही ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत. म्हणजे काही नियम जे आहेत तर ते आपल्याला नक्कीच पाळायचे आहेत. तर पहा, बऱ्याच वेळा बरेच जण हे 9 दिवसाचे उपवास करत असतात, परंतु काहींना 9 दिवसाचे उपवास करता येत नाही. ते अष्टमीला, सप्तमीला किंवा बसता उठता असे उपवास करत असतात. तर पहा, बरेच जण त्रिरात्री व्रत करतात आणि बरेच जण युगरात्री व्रत करतात आणि बरेच जण एक रात्री व्रत करतात. तर उठता बसता जे उपवास करतात ते एक रात्री व्रत करतात आणि जे अष्टमीपासून व्रत करतात त्यांना त्रिरात्री व्रत असं म्हटलं जातं. या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही एका प्रकारचे व्रत हे करू शकता. तुम्ही ह्या कोणत्याही एका प्रकारचे व्रत केले तरी आपल्याला खूप मोठा फायदा या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याकडून काही चुका ज्या आहेत तर त्या या नवरात्रीमध्ये होऊ द्यायच्या नाहीत. आता नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही उपवास करणार आहात तर तुम्हाला या 9 दिवसामध्ये पलंगाऐवजी म्हणजेच दिवाणाऐवजी तुम्हाला खाली जमिनीवर झोपायचं आहे. जी व्यक्ती नवरात्रीमध्ये उपवास करते तिने मऊ गादीवर झोपणं टाळायचं आहे. व्रत करणाऱ्या व्यक्तीने जास्त अन्न खाऊ नये, शक्य असल्यास फळाहारच करावा. तसेच जी व्यक्ती व्रत करणार आहे तिने ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर कुणाला शिव्या, अपमान करणं हे टाळायचं आहे. तसेच इतरत्र कुणावरती राग, क्रोध हा करू नये. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने केस कापू नये, नखे कापू नये. त्याचबरोबर पुरुषांनी दाढी करणं टाळावं. नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटं बोलणं अवश्य टाळावं. त्याचबरोबर
मनावरती नियंत्रण ठेवावे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती नवरात्रीचे व्रत करणार आहेत, आता या नवरात्रीच्या काळामध्ये बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे व्रत करत असतात. कोणी कोणी उठता बसता उपवास करत असतो, कोणी कोणी 3 दिवसाचं करत असतो, 2.5 दिवसाचं करत असतो, त्याचबरोबर 9 दिवसाचा देखील करत असतो. तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्रत करा, परंतु त्यामध्ये तुम्हाला हे जे पदार्थ मी सांगणार आहे तर ते खाणं टाळायचं आहे. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही उपवासाचे पदार्थ करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये मीठ वापरायचं नाही. समुद्री जे गोष्टी आहेत, म्हणजे समुद्री जे मीठ आहे, तर ते तुम्हाला उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं नाही. समुद्री मिठाऐवजी तुम्हाला सेंधा मिठाचा उपयोग हा करायचा आहे. तसेच तुम्हाला या नवरात्रीच्या उपवासामध्ये गहू, तांदूळ यासारखे पदार्थ खायचे नाहीत. त्याचबरोबर कांदा, लसूण यासारखे पदार्थ देखील तुम्हाला खाणं टाळायचं आहे. तसेच शेंगा, डाळी, तांदूळ, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि रवा याचे सेवन देखील तुम्हाला या नवरात्रीच्या उपवासामध्ये करायचे नाही. कारण नवरात्रीच्या या व्रतामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळं ही खाल्ली जातात, परंतु कुठल्या भाज्या खाव्या, कोणती फळं खावीत हे आपल्याला लवकर समजत नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडून ह्या कळत नकळत ह्या भाज्या, हे फळं खाल्ली जातात आणि आपण जे काही व्रत करतो त्याचा आपल्याला फायदा होत नाही. तर पहा, कुठले पदार्थ नवरात्रीच्या व्रतामध्ये खाल्ले जातात, तर बटाटे, रताळे, अरबी, सुरण, अर्धा पिकलेला भोपळा किंवा पिकलेला भोपळा, त्याचबरोबर पालक, टोमॅटो, काकडी, गाजर, भेंडी इत्यादी पदार्थाचं सेवन हे नवरात्रीच्या व्रतामध्ये केलं जातं. आता बघा, बरेच जण नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये अनेक भाज्या ज्या आहेत तर त्या खात असतात. तर त्यामध्येच तुम्हाला कोणत्या भाज्या आहेत तर त्या तुम्हाला खाणं टाळायचं आहे. तर पहा, नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये सर्वात पहिली भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी. ही आपल्याला चुकूनही घरामध्ये खायची नाही. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तामसिक पदार्थ हे खाल्ले जात नाही. म्हणूनच आपण कोणताही उपवास सोडताना किंवा उपवास करण्या अगोदर वांग्याची भाजी जी आहे तर ती खात नाही. त्याचबरोबर कांदा आणि लसूण हा सुद्धा तामसिक पदार्थामध्ये मोडला जातो, म्हणून हे सुद्धा आपल्याला या 9 दिवसामध्ये सेवन करायचं नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती प्रत्येकजण पाळतं, तरीसुद्धा सांगत आहे की आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये मांसाहार हा टाळायचा आहे. आता बघा, बरेच जण घरात नाही खात पण बाहेर जाऊन नक्कीच खातात, परंतु आपल्याला घरात काय पण बाहेर सुद्धा मांसाहार या 9 दिवसामध्ये करायचा नाही. आता नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला जे काळे उडीद आहेत किंवा त्याची डाळ जी असते तर ती आपल्याला चुकूनही खायची नाही. मसूरची डाळ आहे ती सुद्धा खायची नाही. तसेच नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये लिंबू हे आपल्याला अजिबात कापायचं नाही किंवा त्याचं सेवन देखील या 9 दिवसामध्ये करायचं नाही. तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये ओलांडलेलं अन्न देखील आपल्याला सेवन करायचं नाही. हे राक्षस समान मानले जाते, म्हणूनच आपल्याला ओलांडलेलं अन्न देखील सेवन करायचं नाही. त्याचबरोबर आपल्याला शिळे अन्न देखील या काळामध्ये सेवन करायचं नाही. आणि हे जे काही पदार्थ तुम्हाला सांगितले आहेत तर ते आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चुकूनही खायचे नाहीत. तर बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नसतात. उपवास करा किंवा नका करू, परंतु हे जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला चुकूनही घरामध्ये बनवायचे नाहीत किंवा खायचे देखील नाहीत. तर आपल्याला बऱ्याच 99% लोकांना माहीत नसतं की घरामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी खायच्या आहेत नवरात्रात आणि कोणत्या नाही. तर या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडीफार माहिती की होईना माझ्याकडून भेटलेली असेल. थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.